हॅलो स्टुडंट्स, आज मी तुमच्यासाठी इंग्लिश ग्रामरचा एक नवीन टॉपिक घेऊन आली आहे, प्रीपोजिशन. प्रीपोजिशन म्हणजे काय तर शब्दयोगी अव्यय. अ प्रीपोजिशन इज अ वर्ड दॅट लिंक्स नाउन्स, प्रोनाउन्स ऑर फ्रेजेस टू अदर वर्ड्स इन अ सेंटेन्स. म्हणजे प्रीपोजिशन हे काय आहे तर एखाद्या सेंटेन्समध्ये आपल्याला दोन नाउन, प्रोनाउन किंवा दोन फ्रेजेस जर कनेक्ट करायचे असतील तर आपण काय यूज करतो? प्रीपोजिशन यूज करतो. प्रीपोजिशन स्पेसिफाईज रिलेशनशिप बिटवीन नाउन, प्रोनाउन और वर्ड्स इन अ सेंटेन्स. प्रीपोजिशन काय करतं तर आपल्याला दोन नामांमधलं, दोन सर्वनामांमधलं किंवा दोन शब्दांमधलं जे काही कनेक्शन आहे ते आपल्याला शो करतं. प्रीपोजिशन कॅन शो रिलेशनशिप विथ बिलो टर्म. आपल्याला दोन प्रकारे प्रीपोजिशनचं रिलेशनशिप कळतं. स्पेस किंवा प्रीपोजिशन ऑफ टाईम. स्पेस म्हणजे काय तर ही स्टूड बिहाइंड मी, ही सॅट बिटवीन हिज फ्रेंड्स. तो काय केला, माझ्या मागे थांबला होता किंवा तो त्याच्या मित्रांमध्ये बसला. तर प्रीपोजिशन ऑफ स्पेसमध्ये काय दाखवतं आपल्याला? बिहाइंड ऑर बिटवीन. रीच होम बिफोर मील, आय स्पोक टू हिम अबाउट हाफ ॲन आवर ॲगो. तर आपल्याला इथं प्रीपोजिशन चा टाईम कळतो की बिफोर आणि अबाउटमुळं. Some preposition which we use in sentences: above, after, along, at, for, between, by, inside, near to, next to, opposite to, across, around, among, upon, until, with, up, beneath, into, below, in front of, on top of, with. या प्रकारचे प्रीपोजिशन जर सेंटेन्समध्ये आले असतील तर तुम्ही गेस करू शकता की हे प्रीपोजिशनचे टाईप्स आहेत. अंडरलाईन प्रीपोजिशन. ही सॅट बाय द टेबल. इथे बाय हे प्रीपोजिशन आलं आहे. ही थ्रू कीज ॲट मी. इथे ॲट हे प्रीपोजिशन आहे. दे केम इन रेड कार. ते रेड कारमध्ये आले आहेत. तर इन हे काय झालं? प्रीपोजिशन झालं. ही डाईड ऑफ हार्ट अटॅक. तो हार्ट अटॅकने मरण पावला. तर ऑफ हे इथे प्रीपोजिशन आहे.